दुसरी हरणी असणारी वचन बोलत गेली. गेल्यानंतर त्या ठिकाणी मग काळवीट तेथे आला आणि तो पाणी पिऊ लागला. पिल्यानंतर त्या ठिकाणी लगेच असणार काय केलं तर पारद्यानं बांधलं. हाणू लागल्याबरोबर काळवीट पिऊ लागला. अरे मला मारू नकोस, पाणी पिऊ दे, माझा काय अन्याय आहे असं म्हणल्यानंतर तो का थांबला आणि सांगितला, माझ्या सगुण असणाऱ्या 3 स्त्रिया मला आहेत आणि त्यांना मला भेट घेतल्याशिवाय तू मारू नकोस. मी जाऊन त्यांची भेट घेतो. माझी 2 पिल्ले आहेत, त्यांना भेटतो. अशा प्रकारे वचन बोल त्या ठिकाणी म्हणू लागला. मग काळवीट असणार म्हणू लागला, जर स्त्री आपल्या घरात असताना महान पतिव्रता जर आपण दुसऱ्याकडे पाहिलं तर ते पातक माझ्या मस्तकावर बसेल. जे कीर्तनाला जात असतील आणि काय करत असतील तर वाईट निंदा करत असतील, पुन्हा मंदिरामध्ये जात असतील आणि एकमेकाची निंदा करत असतील, टाळ कशाला फुटते, भजन कशाला करते असं म्हणतात, ते पातक माझ्या मस्तकामध्ये बसेल. अशा प्रकारचे शपथ घेतला आणि तो त्या ठिकाणी परत फिरला. गेल्यानंतर आपल्या तिसरी असणारी मग त्या ठिकाणी जी होती ती असणारी का पाणी पिण्यासाठी आली आणि मग म्हणून पाणी पिताना लगेच बाण हाणू लागला पारधी. त्यावेळेस म्हणू लागली, अरे पारधी दादा, माझा अन्यायच नाही आणि तू मला का बाण मारतोस असं म्हणला. तुम्हाला इतकं कोण ज्ञान दिले ग म्हणला. येणारा तो पक्षी प्राणी बोलूच लागलाय. आतापर्यंत मी एवढं जीवन गेलं, मी दररोज प्राणी मारतो, एकही प्राणी बोलत नाही आणि हे सगळे आज बोलूच लागले. तर हार हार महादेव म्हणायचं, बेलाचं पान खाली टाकायचं, त्याच्या बेल असं पातक त्या ठिकाणचं नाही होऊ लागलं. आणि त्या हरणीनं सांगितली की मी असणारं पतीला माझ्या त्या ठिकाणी जाते, भेटते आणि मग भेटून असणार आमचं आणि मग मी परत येते तिचं पूर्ण अशा म्हणल्यानंतर मग पारद्यानं सांगितलं वचन बोल आणि त्या ठिकाणी जा. म्हणल्यानंतर मग तिनं शपथ घेतली. त्या ठिकाणी तळावर फुंका टाकते आणि मी लगेच परत येते. पारधी दादा मला वधू नकोस अशा प्रकारे म्हणून मग सर्व असणारे एका ठिकाणी गेले आणि मग 3 असणाऱ्या जे हरणी होत्या आणि पिल्ले होते, एकाचा गर्भ त्या ठिकाणी ठेवणार होती ते, आणि मग ही मनोकामना पूर्ण केली आणि सर्व कुटुंब मिळून त्या ठिकाणी मग कुठं तर आलं तर पारधीच्या ठिकाणी आलं पाणी पिण्यासाठी. आणि सांगितलं, पारधी दादा, आता आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला मग या ठिकाणी वध कर आमचा. त्यावेळेस म्हणू लागला काळवीट म्हणू लागला, मला स्त्रियाचं रक्षण करणं हे पतीचं कर्तव्य आहे, म्हणून तू आधी मला वध. त्यावेळेस स्त्रिया म्हणू लागल्या, पतीच्या आधी आम्हाला सौभाग्य प्राप्त हो म्हणून आम्हाला वध. मुले म्हणू लागले, आमचं कवळं मोगस आहे, आम्हाला अगोदर वध. अशा प्रकारे बोलू लागल्यावर पारध्याच्या डोळ्यावर अश्रू येऊ लागली आणि पाप जेवढं होतं दररोज असणारं करत होता, त्याच्यामुळे हर हर महादेव म्हणायचं आणि पिलीची पानं तुटून टाकायचे. महादेवाला पुढं पडल्याचा पापाचा नाश झालेला आहे आणि जी रंबा होती त्या ठिकाणची तिचाही असणारा तो उद्धार झालेला होता. महादेवाने सांगितलं होतं की ज्यावेळेस पारधी वधाला येईल त्यावेळेस मी तुझा उद्धार करत. मग त्यावेळेस त्यांचाही उद्धार झाला आणि मग शिव कैलास पार्वती असताना मग काय केले तर सूरगण आपले गंधर्व घेऊन नृत्य गायन करत पुष्पविमान घेऊन त्या ठिकाणी आले आणि सर्वाचा उद्धार केला. आणि मग तो असणारे विमानामध्ये बसले आणि कुठं तर कैलासाला असल्याने प्राप्त झाले. अशा प्रकारे शिवाचा महिमा खूप श्रेष्ठ आहे. जो नामस्मरण करतो नित्य काळानं दररोज दर्शन घेतो तो असणार का जो आपले गरिबी व्यवहाराचे पाप झालेलं असते ते नष्ट होतं. दुपारी झोप घेतो 3 जन्मीचं पाप नष्ट होते आणि सायंकाळी जो महादेवाचं दर्शन घेतो त्याचं 7 जन्मीचं पाप नष्ट होते. अशा प्रकारे कुणी तर सत्यवती रत्न असणारी व्यास महर्षीने सांगितलेली एक कथा, शौनक ऋषी असणारे कुठं तर त्या ठिकाणी मुनीला सांगत आहेत. महान असणारी कथा आहे, गोड आहे, सुरस आहे. अशा प्रकारे कुणाचा तर पारध्याचाही उद्धार झाला आणि हरणीचाही उद्धार झाला. म्हणून आपण असणारी काय करता तर शिवरात्रीचा महिमा सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जर ग्रहण लागलं तर ते आपलं श्रेष्ठ महिमा, त्या दिवसा पुण्यकाल म्हणतात. सूर्यग्रहण झालं तर पुण्यकाल म्हणतात, पण त्याच्यापेक्षा शिवरात्री ही सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि अलौकिक असणारा प्रभाव आहे. लगेच असणारं पुण्य प्राप्त त्या ठिकाणचं होते.